जत नगर परिषदेमध्ये महाविकास आघाडीच्या वतीने माजी आमदार विक्रम सावंत यांनी आपले समर्थकांचा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। नगराध्यक्ष पदासाठी सुजय नाना शिंदे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। त्याचबरोबर एकूण 23 नगरसेवकांचे सुद्धा अर्ज या ठिकाणी दाखल करण्यात आले। आपल्याबरोबर माजी आमदार विक्रम सावंत आहेत। मला सांगा दादा, कशा पद्धतीने आज अर्ज तुम्ही दाखल केलेला आहे, काय लोकांच्यातून प्रतिसाद आहे? आज आम्ही शक्ती प्रदर्शनानं आज महाविकास आघाडीच्या माध्यमातून आमचे नगराध्यक्ष पदासाठी सुजय नाना शिंदे यांचा अर्ज दाखल केला आहे आणि जवळजवळ नाही म्हटलं तर 23 नगरसेवकांसाठी आम्ही अर्ज दाखल केलेले आहेत। पण हे दाखल करत असताना ज्या पद्धतीनं लोकांनी आम्हाला एक चांगला प्रतिसाद दिला आणि त्या प्रतिसादाच्या जोरावर जत नगर परिषदेची निवडणूक ही निश्चितपणानं येणाऱ्या 3 तारखेला हा काँग्रेस पक्षाचा आणि आमच्या महाविकास आघाडीचा हा झेंडा लागलेला असेल, हा एवढा आम्ही या निमित्तानं आम्हाला आत्मविश्वास आहे। आणि त्या माध्यमातून जत शहराचा चेहरा मोहरा बदलल्याशिवाय आम्ही राहणार नाही, ही या निमित्तानं ही अपेक्षा सर्वसामान्य लोकांची आहे। काय विजन आहे आणि काय समोर आव्हान आहे तुमच्या? एक आहे की जतचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी बरेचसे चौक सुशोभीकरण आहेत, सर्वसामान्य लोकांना आणि सर्वसामान्य समाजाच्या इतर घटकांनाही बरोबर घेऊन असा एक उद्यानाचा एक आमचा मानस आहे। तो येणाऱ्या काळात आज पाण्याची योजना मंजूर झालेली आहे। विधानसभेत गेल्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये या जत नगर परिषदेच्या पाण्यासाठी ज्या पद्धतीनं ती योजना पूर्णत्वास जावी म्हणून पाणी आरक्षण असेल, प्रस्ताव असेल, ह्या सगळ्या गोष्टी ह्या विधानसभेच्या कालावधीमध्ये माझ्या काळात झालेली आहे। आणि येणाऱ्या काळात सुद्धा या जत शहराचा ड्रेनेज लाईनचा एक विषय आहे आणि त्याचबरोबर लाईट आणि पाणीचा बऱ्यापैकी संपलेला आहे विषय। पण जो उद्यान आणि सर्वसमावेशक घटकांना जे जाती धर्माच्या सगळ्या एकांना न्याय मिळावा अशा पद्धतीचा एक उद्यानाचा सुद्धा आमचा एक मानस त्या पद्धतीने। आता नगरपालिका या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये खासदार विशाल पाटील असतील, आमदार विश्वजित कदम असतील किंवा राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील असतील, हे प्रचाराला येणार आहेत का? एकच आम्ही जत नगर परिषदेला हा उमेदवाराची नगराध्यक्ष आणि खाली 23 नगरसेवकांचे जे काही अर्ज दाखल केले ते महाविकास आघाडीच्या माध्यमातून दाखल केलेले आहेत। आणि निश्चितपणानं सर्व महाविकास आघाडीचे जे काही घटक आहेत ते सगळ्या घटक पक्षांचे नेतेगण या प्रचार सभेला येतील। त्यात प्रामुख्यानं रासपचे जानकर साहेब, त्याचबरोबर प्रदेशचे माजी राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे अध्यक्ष माजी सन्माननीय जयंत पाटील साहेब, आमचे खासदार विशाल पाटील आणि सगळ्यात मेन महत्त्वाचे आमचे काँग्रेस पक्षाचे नेते आणि राज्याचे माजी राज्यमंत्री विश्वजित कदम साहेब ही या ठिकाणी प्रचाराला येतील आणि त्या ताकदीवर आम्ही ही निवडणूक जिंकू। विजयाची कितपत खात्री आहे? 101% विजयाची आम्हाला खात्री आहे। कारण ज्या पद्धतीचं जत शहरातलं वातावरण आणि जत शहरातल्या लोकांनी या म्हणजे आम्ही एक रॅली काढून आज अर्ज दाखल केला आहे, ती उत्स्फूर्त पद्धतीने लोकांनी आम्हाला तो हे दिलेला आहे, कौल दिलेला आहे। निश्चितपणाने 3 तारखेला हा काँग्रेस पक्षाचा नगराध्यक्ष राहील। नक्कीच आपण पाहू शकता या जत तालुक्यामध्ये पुन्हा एकदा महाविकास आघाडी, भाजप आणि एकनाथ शिंदे गट आणि त्याचबरोबर विलासराव जगताप असे चौरंगी लढत या ठिकाणी सर्व सामान्य जनतेला पाहायला मिळणार आहे। येणाऱ्या 3 तारखेला निकाल स्पष्ट होणार आहे। त्यामुळं या मधल्या काळात प्रचाराच्या दरम्यान टीका टिप्पणी कोणत्या पद्धतीची केली जाते हे पाहणं फार महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामन सुजित सोबत मी शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।